बीटरूट कॅरेट पोरियल. येस. हा कुठला पदार्थ? हा साऊथ इंडियन पदार्थ आहे. तुला कसा येतो तो? मी काहीतरी न्यू इन्व्हेन्शन करायचं म्हणून आपलं म्हणजे ते इन्व्हेंट झालेलं आहे माझ्याकडून. ओके. मग त्याला मद्रासी नाव का दिलंस? पण मला आवडतो पोरियल पदार्थ. हा साईड डिश म्हणून पण खाता येतो किंवा मग चपाती रोटी बरोबर पण खाता येतो. थोडी इकडे आणि मला साहित्य सांग. गाजर, बारीक कुटलेलं गाजर, नंतर बीट आहे, नंतर खोबरं किसलेलं आहे, नंतर उडदाची डाळ आहे भिजवलेली, हिरवी मिरची आहे, मोहरी, नंतर कढीपत्ता, हिंग, हळद, मीठ. साहित्य बघितलं जाऊया, कृतीकडे जाऊया आता. काय पहिल्यांदा आता हो फोडणीचं साहित्य. पहिलं मोहरी, एक अर्धा चमचा आपण मोहरी घालतो. नंतर मोहरी तडतडल्यानंतर आपण त्याच्यात मिरची घालणार आहोत. साधारण आपल्या आवडीप्रमाणे. तिखट आवडतं का गोड? नाही, मला मीडियम आवडतं. मीडियम. नंतर त्याच्यात कढीपत्ता घ्यायचा. पानं तोडून टाकली का जास्त स्वाद येतो. हे थोडंसं आता आपण हलवून घेऊया. थोडं 1-2 मिनिटं त्याला फ्राय होऊन दिलं, छान वास यायला पाहिजे. हो, की मग त्याच्यामध्ये उडदाची डाळ घालायची. एक चमचा, ते नंतर घालू. आता याला थोडंसं शिजवून द्यायचंय. एकदम फास्ट होणारी आणि हेल्दी रेसिपी आहे ही. ह्याच्यामध्ये बीटरूट पण आहे, गाजर आहे, नंतर उडदाची डाळ पण आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हळद घालूया थोडी. येस. नंतर हिंग. आता थोडंसं याच्यात मीठ घालूया. कढीपत्त्याचा वास खूप छान येतो. हो. तर यात आपण हळूहळू ते टाकूया. एक अर्धी वाटी आपण बीट घेतलेला आहे ते, आणि गाजर अर्धी वाटी घ्यायचं. समप्रमाणात घ्यायचे दोन्ही पण. आणि आता ह्याला आपण शिजवून द्यायचं. जेवढं आपण बारीक कापू तेवढं फास्ट शिजलं जातं. पाणी बिणी काही घालायचं? पाणी जर आपण जाड कापलं तर पटकन शिजण्यासाठी आपण पाणी घालू शकतो. आता याला घालायची गरज नाही. याला फक्त एक 5 मिनिटं वाफ दिली का ते शिजून जातं. आणि मग सर्व करताना आपल्याला ते घालायचं. फक्त खोबऱ्याचा किस आपण वरतून सर्व करण्यासाठी घालणार. भाजी म्हणून सुद्धा आपल्याला खाता, भाजी म्हणून सुद्धा खाता येतं. एक साईड डिश सॅलड म्हणून खाता येईल. हो, डिपेंड, म्हणजे आपल्याला किती उत्साह आहे. हो. आता हे 5 मिनिटं झालं, वाफ आली. हो, ते झालं. ते आता आपण आता हे सर्व करायचं. सर्व करताना खोबरं घालायचं. हो. खोबऱ्यामध्ये काय असतं? खोबऱ्यामध्ये ऑइल असतं. लिहून घ्या साहित्य आणि कृती. बीटरूट कॅरेट पोरियल करण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेलं गाजर, चिरलेलं बीट, किसलेलं खोबरं, भिजवलेली उडीद डाळ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद आणि मीठ. कृती: फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, मिरची, कढीपत्ता, भिजवलेली उडीद डाळ, हळद, हिंग, मीठ, चिरलेलं बीट आणि गाजर घालून सर्व मिश्रणाला एक वाफ येऊ द्यावी. वाफ आल्यानंतर त्यामध्ये किसलेलं खोबरं घालून डिश सर्व्ह करावी. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू.
पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.